तर वेलकम बॅक एव्हरीवन न्यू व्लॉगमध्ये. काय नाही, रोजसारखं परत एकदा लोटसला चालतं सकाळ सकाळ. दुःख नेक्स्ट लेवल आहे भाई. आज थंडी पण आहे, बट लोक तर इथं स्वेटर घालून चालतात. मी तर स्वेटर पण नाही घातलं, मला नाही जाणवत एवढी. जास्ती असली तरच मी घालतो स्वेटर वगैरे. बाकी जरा फिरतो, मग बघू आज काय कसं काय दिवस जातो. पाणीच भरावं लागतील आज मला पण. आज पण तेच करायला लावतील. लोटसचं काम तर कडक करायला घेतलं वाटतं. हे बघा, आता पूर्ण अशी फेन्स बांधतील मला वाटतं, पूर्ण गोल राऊंड. कडक करतात उलटा, माहिती आहे का. ते घाण वगैरे टाकणार पण नाहीत लोक, वॉचमॅन वगैरे ठेवतील ते पक्का इथे. बट या एरियाचं माहिती आहे का कसं आहे, मी नोटीस केलं. आता मला 2 वर्ष होत आले नाही, ते इथं सर्व जॉब करणारे माणसं. म्हणजे आम्ही संध्याकाळी फिरतो ना, येता जाता लोक फक्त उदास चेहरे घेऊन बॅग लटकून. म्हणून कोणी खाली फिरायलाच नाही, म्हणून कोणी मित्र पण बनत नाही, काय नाही. बट बघू, हळूहळू बनतीलच, तसं काय नाही. बट लोक घराबाहेर निघतच नाहीत, आता काय बनते बघूच पुढे पुढे. आधी ज्या एरियात राहायचो ना, तिथं रास मित्र होते. रास म्हणजे रास, कचरा माफक. कोण ना कोण दारासमोर भेटेल तुम्हाला, असं सीन होता. बट इथं थोडं वेगळं आहे. काय आता करावं लागतं ॲडजस्ट. एक तरी मित्र झालं, तेच बस झालं बाबा. तो पण बिल्डिंगमध्ये भेटला. आम्ही रात्री बसतो इन द सेन्स गप्पा मारायला. आपण व्यसन बिसन काही करत नाही भाई, सुपारीचं पण नाही करत. यांचे सीन बघा, यांचे सीन बघा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. याला हात लावला तर त्यांना राग येतो, आणि त्यांना मी हात लावत नाही, कारण की ते या साईडला आहेत. यो या साईडला असतो. हे बघा, आला. मॅटर आहेत भाई, मोठे मोठे मॅटर आहेत. हे बघा, एक वेळेस कुत्रा मांजर सोबत राहतात मित्रांनो. बघा, लिटरली बघा, प्रेम देतात एकमेकांना. बट माणूस माणसाशी कधी चांगला नाही राहणार, लक्षात ठेवा. हे दुश्मन आहेत खरं तर, कुत्रा आणि मांजर. तुम्हाला पण माहीत असतील. बट इथे एकत्र राहतात हे बघा, हे बघा. लाईफ लेसन्स आहेत भाई, रोज लाईफ लेसन्स. फक्त शिकणारे पाहिजेत. तर काय नाही, सकाळी सर्व कामं उरकली आणि मग झोपून घेतलं पहिल्यांदा. कारण की 3-4 दिवस झाली इथं फिर तिथं फिर, परत दमलेलो तर झोपून घेतलं पूर्ण. रात्री पण जागतोच आहे का काय माहीत, बट जागरणच होतं आहे. तर मला खरं तर तुम्हाला एक लाईफ लेसन द्यायचा होता. नक्की आहे का, काहीतरी माइंडसेट चेंज होईल तुमचा. मी झोपलेलो ना दुपारी, तर मला असंच सुचलेलं. कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायला घेसाल ना, तर तुम्हाला तो पण माणूस मेसेज करतो ज्याने तुम्हाला कधी मेसेज नाही केला आहे, किंवा तो कॉन्टॅक्ट करतो जो तुम्हाला बघतो आहे बट कधी बोलला नाही तुमच्याशी. हे माझ्यासोबत होतं. आता माझे ते शाळेचे मित्र आता मला मेसेज करत आहेत, ज्यांनी कधी विचारलं नाही, आणि कधीतरी माझे त्यांच्यासोबत वाद झाले. तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, जे तुम्हाला कधीतरी बोललेले ना, त्यांच्यासोबत परत कधीच नका जाऊ. कारण की तुम्ही गेलात तो परत कधी ना कधी तेच करेल तुमच्यासोबत. घात जवळचेच करतात, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट आहे माइंडसेट. लय मॅटर करतो यार, लय म्हणजे भयंकर लेवलला मॅटर करतो. तुम्ही जोवर तुम्हाला काय व्हायचं ते विचार नाही करत ना, दिवस रात्र मॅनिफेस्टेशन करत नाही ना, तोच विचार त्यासाठी मेहनत नाही ना करत, तोवर ते होणारच नाही. मी आजही बघतो, मी एखाद्याला विचारलं ना, तुम्ही असा कोणी असा की काय छत्रपती शिवाजी महाराजसारखा माणूस होऊ शकतो का परत, छत्रपती संभाजी महाराजसारखा माणूस होऊ शकतो का परत, लोकांच्या तोंडात उत्तर काय येतं, नाही. तर मला म्हणायचं आहे, तेव्हा तर झाले, आता का नाही होऊ शकत. अडवलं तर कोणी नाही. बघा, तुम्ही जगसाल तर एकदाच. आता तुम्हाला इज्जत देऊन जगायचं, नाव मोठं करून, का असंच जगायचं ते तुम्हीच ठरवा. कारण की या देशात अगर तुम्ही प्रामाणिक राहिले ना जास्ती, तुमचा फक्त निव्वळ फायदा उचलला जाईल. मी तुम्हाला सांगतो, माझाही उचलला गेला कुठे ना कुठे, मला अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. जिथं तुमचा फायदा उचलला जातो आणि तुम्हाला माहिती आहे उचलला जातो आहे, तरी तुम्ही काय बोलत नाहीत, तर तुम्ही सर्वात मोठे मूर्ख आहेत. तो माणूस नाही जो तुमचा फायदा उचलतात, त्याची तर कामं होतात तुमच्यामुळे. तो काय बोलेल, ये रोज माझ्याचकडे. तर माइंडसेट खूप मॅटर करतो. तुम्ही करा ना गोष्टी, ट्राय तर करा. आधीच नाही बोलून काय नाही होणार आहे, काय होसाल तुम्हाला अंदाज पण नाही. आणि कंपॅरिझन करणंच सोडून द्या.
की त्याने त्या वयात एवढं अचीव केलं, मी तर अजून एवढाच आहे, मी अजून तेच आहे, मी अजून तेच आहे, त्या विचारानेच तुम्ही खालवून जाता अर्धे आणि तुम्ही त्या गोष्टी पण नाही करत. आधीच्या काळात पण तसंच होतं की लोक कंपेअर नाही करायचे एकमेकांशी. ज्याला जिथं चालू करायचं त्यांनी तिथून चालू केलं आणि त्याने अचीव केलं जे पाहिजे होतं त्याला. तुम्हीही करू शकता, एवढंच म्हणायचं होतं, बाकी काय नाही. ट्राय करा, ट्राय द्या, डे बाय डे सर्व होईल. एक दिवस तुम्हीही झळकसाल, तेही कुठे झळकसाल तुम्हाला अंदाज नाही. बस एवढंच सांगायचं होतं. आता बघतो 2-4 कामं आहेत, ते उरकायला जातो बाहेर, नाही तर खाली बसतो जरा. आज डोकं शांत करतो मी एकदम. माझं मेन म्हणजे खूप धावपळ होती, बस बाकी काय नाही. तर आता घरी बसलेलो, अचानक श्रवणने कॉल केला, तर तसेच कपडे घातले आणि निघालो. काय माहिती त्याला जत्रा वगैरे फिरायची वाटतं आज. बघतो आता भेटून त्याला कसा काय सीन आहे. तर आता महाराजला आलो चाय प्यायला. चायच पितो भावांनो, कोपऱ्यात समजू नका चायसोबत काय करतोय. आम्ही काय व्यसन बिसन करणारी पोरं नाहीत, फक्त चाय घेतलाय, चाय पितोय महाराजला. पुढचं पुढे काय नाही बाई, जॉईंट बिंट मजाक मस्ती चालू आहे, फालतूगिरी. याची मस्ती भावा थोडी वेगळी असते. हा कॅमेरा द्यायला लाजतो बघा, बट मागून लय आवाज चालतो याचा. आणि जे चायचे पैसे आहेत ना भाई, ती पण बेरोजगारी आमच्यावर एवढी आहे की लाडकी बहिणीची योजनेचे पैसे वापरतो आम्ही. त्याच्यावरच चाय पिणं चालू आहे. पैसे तर मी दिले. मी तुला जीपे केलेत भावा. हा मग मीच दिले ना लावड्या. मी तुला जीपे केलेत. याचे कायचे पेचे वांदे आहेत सध्या, आणि जत्रेत जायचंय. माझ्याच भरोसे आहे सध्या सर्व. आता अकाउंट दाखवतोय, काय नाही अकाउंट मध्ये. तर आता शेवटी जत्रेत आलोय. गणपती बाप्पाच्या पण पाया पाडायचे. सर्वांना करायचं, एक मूर्ती आवडली शिवाजी महाराजांची, बट पैशाचा सीन होतोय. बघू, घेऊ शेवटच्या दिवशी आलं तर घेऊ. शेवटी जत्रेत बेकार गर्दी मित्रांनो. पाया पडायला तरी भेटतील का नाही काय माहीत. तिथं जाऊन बघेल मग गणपती बाप्पाचा सीन. बट लय लाईन असेल, वाटतंय लय लाईन असेल. मला गणपती बाप्पाचेच पाया पडायचे, असं काय घ्यायचं नाही. तर फक्त फिरायला आलो थोडं. आता जत्रेच्या शेवटला आलोय. घेणं देणं तर चाराण्याचं नाही. उपट सोंड्यावानी जसं काही जॉगिंग करतो तसं फिरतोय. नाही तर रात्री बिल्डिंगमध्ये चाललो असतो, त्यापेक्षा जत्रेत चालतो. आता अजून 2 राऊंड मारतो. काही युनिक दिसतच नाही, जे दरवर्षी असतं तेच आहे. तर आता शेवटी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आलोय, बट आम्ही लांबूनच घेतोय कारण की लय टाइम लागेल लाईनमध्ये लागून. हे बघा, क्लासिक मूर्ती वाटते यावेळेस. लालबागच्या राजाची फील येते फुल. हे एकदम मस्त वाटते बघायला. हा गणपतीचा फॅन कुठे दिसला ना, बिलकुल विश्वास नका ठेवू याच्यावर. याचं नाव श्रवण संतोष जाधव आहे, बदलापुरात राहतो. चेहरा एकदम साधा भोळा आहे आणि लपडी सोळा असा सीन आहे. बिलकुल विश्वास नका ठेवू. हे बघा, चेहरा नीट बघून घ्या. तर आता गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आलतो. गणपती बाप्पा तर मूर्तीत दिसले, बट हनुमान भेटले रिअलवाले. हे बघा, भावा नाव काय तुझं? काय काय जीवन. नाव पण बघा काय क्लासिक आहे, जीवन. जगव भावा, माणसं जगव. रामाचा परम भक्त आलाय गणपतीच्या बाहेर बसायला. या नक्की भेटायला जत्रेत बदलापूरच्या. सर्वीकडे एवढा ट्रॅफिक आहे ना इथं अख्ख्या जत्रेत, पूर्ण जाम आहेत रस्ते. ते मॅनेज करतच नाहीत खरं. किती लोक दरवर्षी तोच सीन आहे. मॅनेज होतं बट लोक पण ऐकत नाहीत ना, काय करणार. सर्वांना फिरायची, ते पूर्णच फिरायची, काय बोलता नाहीत पुढे. बट मी ट्रॅफिकमध्ये रिक्स नाही घेत. आणि मी दुसऱ्यांना नाही बोलेल, अगर तुम्ही ब्लॉग वगैरे काय बनवता तर रिक्स नका घेत जाऊ ट्रॅफिकमध्ये. तुमचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे. येतो का चायनीज खायला? ये पटकन बदलापूरला, जिथं असशील तिथून. बघा गणपतीचे कट्टर बघ, दर्शन करून आले आता चायनीज चालायला बसलेत. ते पण भाई पार्सल घेतोय, टाइमपास मागून घेतलाय फुकाचा. काय दिवस आलेत रे, काय दिवस आले. पाप पुण्य सर्व हिसाबात चाललं पाहिजे एकदम सर्व. श्रवण थोडा वेगळाच माणूस आहे, याला रिअलमध्ये भेटा कधीतरी. आता केस कापायच्या फील्डमध्ये शिरलाय. कोणाचं काय काय कापतं आता काय माहिती. बघून घ्या, नीट बघून घ्या चेहरा. प्रियांशू भावा कुठेस तू? तुला लय मिस करतो आम्ही दोघं चायनीज खाताना. आमच्या दोघांकडून तुला मनापासून आम्ही तुम्हाला भालोबाशी. तर आता श्रवंत गेला मला सोडून बिल्डिंग खाली. आता जरा टाइमपास घेतला, हा खातो घरी जाऊन.
चकना विकना नका समजू, नॉर्मल खायचं आहे बस मला. मी असंच खातो भूक लागली तर टाईमपास. आता जातो, आराम करतो घरी. बाय एव्हरीवन, भेटूच पुढच्या व्लॉगमध्ये.